रोह्यात कुंडलिका नदी 12 महिने वाहत असते। या नदीमध्ये मगरीचा वावर असल्याचं दिसून आलंय। दिनांक 13 मे रोजी कुंडलिका नदीत 6:30 वरसे इथं मगरीचं पिल्लू आढळून आलं। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थाने तिथे जाऊन मगरीच्या पिल्लाला पकडलं आणि त्यानंतर तिला वन खात्याच्या ताब्यात दिलंय। कुंडलिका नदीमध्ये पहिल्यांदाच मगरीचं वास्तव्य आढळून आल्यानं लोकांमध्ये घबराट पसरली आहे। या नदीमध्ये लहान मुले उन्हाळ्यात पोहत असतात, महिला वर्ग कपडे धुतात, तसंच पाणी पिण्यासाठी गुरांचा वावर देखील असतो। या कारणानं मगरीचं पिल्लू सापडल्यानं आता मात्र धोका निर्माण झालाय। मध्ये फारसे असे काही मला वाटते पहिलीच केस असेल की मगर पकडण्यात आलेली आहे। यापूर्वी कधी म्हणजे आमच्या रेकॉर्डमध्ये तरी रोह्यामध्ये फक्त साधारण जे काही मगरी आहेत त्या फक्त स्पॉट झालेल्या आहेत, पण पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यामुळे अजून पुढे जर भविष्यामध्ये काही तर तुम्ही बघू शकता की वातावरण चेंज होते, त्या प्रकारे वन्यजीवसुद्धा त्यांचा जो काही निवास आहे ते सोडून दुसऱ्या निवासाच्या शोधामध्ये निघत आहेत। त्याचाच काहीसा परिणाम आपल्याला आज बघायला मिळतोय। जर तुम्ही पाहिलं तर मगरीचा आकार हे फारसं मोठं नाही आहे, साधारण 2 वर्षाची मगर ही असू शकते। आता जर पाहिलं तर ही मगर मायग्रेटेड आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आलेली मगर आहे। म्हणजे ज्यावेळेस नदीचा प्रवाह आटतो किंवा जे काही जलस्रोत असतात, म्हणजे छोटे जे मोठे तळे असतात त्यातलं पाणी ज्यावेळेस आटायला सुरुवात होते त्यावेळेस ते त्या ठिकाणून निघून मोठ्या पाण्याच्या ठिकाणी पाण्याच्या शोधात निघतात आणि त्याच प्रकारे ही सुद्धा मगर कुंडलिका नदीमध्ये आल्याची आपल्याला एक शक्यता आपण लावू शकतो। जर कुंडलिका नदीचा जर इतिहास पाहिलं तर फारशा अशा मगरी काही आपल्याला कुंडलिका नदीमध्ये आढळून आलेल्या नाही आहेत, परंतु ज्या काही म्हणजे आता 2 वर्षापूर्वी आपल्याला एक मगर त्याच ठिकाणी दिसून आलेली, तर त्या सर्व मगरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आलेल्या आहेत अशी आपण एक त्यामध्ये एक हे म्हणू शकतो। आणि तसं वन्यजीवांचं काही धोका नसतो माणसाला, म्हणजे जर नदीमध्ये मगर जर कोणी पाहिली तर माणसं घाबरून जातात आणि पॅनिक होऊन मग त्या मगरीला दगड मारण्यासाठी किंवा जवळून बघण्यासाठी सुद्धा काही लोक जातात। अशा केसेसमध्ये काय होतं की जे वन्यजीव असतात तर त्यांच्याजवळ कोणी जर शेड काढण्यासाठी किंवा त्यांना जर काही दगड मारण्यासाठी गेलेत ते अटॅक करू शकतात। पण जर वन्यजीवांचा जर आपण अभ्यास केला किंवा जर वन्यजीवांविषयी जर माहिती घेतली तर सहजासहजी कोणताही वन्यजीव स्वतःहून कधीच अटॅक करायला येत नाही। जोपर्यंत त्याला जवळून जर आपण जर छेडायला किंवा जर दगड मारायला गेलं तोपर्यंत ते अटॅक करत नाहीत। तर सर्व रोह्यातील नागरिकांना मी एक सूचना सांगू शकतो की जर अशा काही तुम्हाला जर वन्यजीव आढळून आले किंवा जर तुमच्या आसपासच्या परिसरात आले तर तुम्ही जवळच्या वनविभागाला तुम्ही संपर्क साधून त्याची घटनेची माहिती संपूर्ण द्या। तसेच जे काही जवळची रेस्क्यू टीम असेल त्यांना तुम्ही ती माहिती द्या, ते येऊन त्यावरती त्वरित उपाययोजना करून जातील।